नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात भगवान शिव हे अत्यंत दयाळू आणि लवकर प्रसन्न होणारे देव मानले जातात। शिवाच्या उपासनेतील सर्वात प्रभावी विधी म्हणजे रुद्राभिषेक। पण रुद्राभिषेक म्हणजे नक्की काय आणि तो केल्याने कोणते फायदे मिळतात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवाच्या रुद्र रूपाची विशेष पूजा। यामध्ये शिवलिंगावर पवित्र पदार्थांचा अभिषेक केला जातो आणि त्यासोबतच वेदांमधील रुद्रम आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो। अभिषेक ही शिवाला अत्यंत प्रिय असलेली गोष्ट आहे। या पूजेची विधी आणि सामग्री खूप महत्त्वाची असते। शिवलिंगावर प्रामुख्याने पंचामृत म्हणजेच दूध, घी, मध, तूप आणि साखर यांचा अभिषेक केला जातो। याशिवाय गंगाजल, उसाचा रस, नारळ पाणी आणि चंदनाचा वापरही केला जातो। ही पूजा करण्यासाठी प्रदोष काळ, श्रावण महिना किंवा महाशिवरात्रीचा काळ अत्यंत शुभ मानला जातो। आता पाहूया, रुद्राभिषेक केल्याने आपल्याला कोणते लाभ मिळतात। पहिली गोष्ट म्हणजे सुखसमृद्धी। रुद्राभिषेक केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि कार्यसफलता मिळते। ज्यांना आर्थिक प्रगती हवी आहे त्यांच्यासाठी ही पूजा खूप फलदायी ठरते। दुसरी गोष्ट म्हणजे आरोग्य, रोगांचे निवारण आणि शारीरिक सुरक्षेसाठी भगवान शिवाचा अभिषेक केला जातो। यामुळे मनाला शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते। तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे ज्योतिषीय उपाय। ज्यांच्या पत्रिकेत शनी किंवा राहूचे दोष आहेत त्यांना रुद्राभिषेकामुळे खूप मोठा दिलासा मिळतो। तुम्ही कोणत्या पदार्थाने अभिषेक करता त्यानुसार वेगवेगळी फळे मिळतात। जसे की दुधाने अभिषेक केल्यास दीर्घायुष्य लाभते, मधाने अभिषेक केल्यास जीवनातील दुःख दूर होऊन गोडवा येतो, उसाच्या रसाने अभिषेक केल्यास धन आणि वैभव प्राप्त होते, तर दह्याने अभिषेक केल्यास संतान सुख आणि कौटुंबिक वृद्धी होते। रुद्राभिषेक तुम्ही घरी किंवा एखाद्या प्रसिद्ध शिव मंदिरात करू शकता। ही पूजा करताना पुरुषांनी धोतर किंवा कुर्ता पायजामा आणि महिलांनी साडी किंवा ड्रेस परिधान करणे शास्त्रोक्त मानले जाते। तर मित्रांनो, भगवान शिवाच्या या परम पवित्र रुद्राभिषेकाची माहिती तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा व चॅनेलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।